Hello friends. In the last video we have seen the story An Astrologer's Day. Now let us move towards the section of brainstorming. A1. Given below are some descriptions. Discuss them with your partner and find out one word for each of them. An example is given for you. आपल्याला असे जे क्वेश्चन्स असतात ते फॅक्च्युअल क्वेश्चनमध्ये आपल्याला A1 जो क्वेश्चन असतो आपला ग्लोबल अंडरस्टँडिंगचा त्याच्यामध्ये असे क्वेश्चन्स विचारले जाऊ शकतात. आता आपल्याला त्यांनी काय दिलेलं आहे तर त्या ठिकाणी त्यांनी वर्णन दिलेलं आहे आणि त्या वर्णनासाठी आपल्याला एक शब्द इथे सुचवायचा आहे. द सायंटिफिक स्टडी ऑफ द युनिवर्स अँड द ऑब्जेक्ट्स इन इट इन्क्लुडिंग स्टार्स, प्लॅनेट, नेब्युली अँड गॅलेक्सी. अशा सायन्सच्या अभ्यासाला काय म्हणतात की ज्या ठिकाणी युनिवर्सचा अभ्यास केलेला असतो आहे, ज्याच्यामध्ये तारका, स्टार्स, प्लॅनेट, उपग्रह ह्या आकाशगंगेचा अभ्यास केलेला असतो, त्याला काय म्हणतात? इट इज कॉल्ड ॲज ॲस्ट्रॉनॉमी. त्याला ॲस्ट्रॉनॉमी म्हणतात. आता नेक्स्टपासून तुम्ही सॉल्व करायचं आहे. द स्टडी ऑफ द मुवमेंट्स ऑफ द प्लॅनेट्स, सन, मून अँड स्टार्स in the belief that these movements can have an influence on people's lives. आपलं जे प्लॅनेट आहे, आपला जो ग्रह आहे, ब्रह्मांड आहे, त्याच्यामध्ये असणारे वेगवेगळे ग्रह, सूर्य, चंद्र, त्याचबरोबर वेगवेगळे स्टार्स, असं त्यांच्या मुवमेंटनुसार असं समजलं जातं आहे की आपल्या जीवनावरती त्याच्यामुळं प्रभाव पडतो. म्हणजे शनी, मंगळ वगैरे आपण पत्रिकेमध्ये म्हणतो की नाही, ते त्याला काय म्हणणार? मग आपण आता ह्या लेसनमध्ये बघितलं ॲस्ट्रॉलॉजर सांगणारा भविष्यवेत्ता, त्याला आपण ॲस्ट्रॉलॉजर म्हणलं. मग त्याला काय म्हणायचं? त्याच्या अभ्यासाला काय म्हणायचं? इट इज कॉल्ड ॲज ॲस्ट्रॉलॉजी. इट इज कॉल्ड ॲज ॲस्ट्रॉलॉजी. नेक्स्ट क्वेश्चन सी. अ प्रेडिक्शन ऑफ वॉट विल हॅपन इन द फ्युचर. भविष्यात काय घडणार आहे त्याचं प्रेडिक्ट करणं, त्याचं भाकीत करणं, त्याला आपण काय म्हणायचं? प्रॉफेट. ही ऑर शी इज कॉल्ड ॲज प्रॉफेट. सम कॉल्स हिम ऑर हर ॲज अ फॉर्च्यून टेलर ऑर इवन कॉल्ड ॲज ओरॅकल. द लास्ट वन इन दिस सेक्शन. सायंटिफिक डिसिप्लिन दॅट स्टडीज मेंटल स्टेट्स अँड प्रोसेसेस and behavior in human and other animals. शास्त्रीय अभ्यास, शिस्तबद्ध पद्धतीने केलेला अभ्यास, माणसाच्या मानसिक अवस्था, त्याच्या जाणीवा, त्याचं वागणं, त्याच्या मेंदूमध्ये असणारी काही प्रोसेसिंग आहे, प्रक्रिया, ह्याच्यावरती अभ्यास करणारं प्राणी आणि माणसाचं असं शास्त्र. ते कुठले आहे? इट इज सायकोलॉजी. आन्सर येणार सायकोलॉजी. Next question. In the story, we are told that the town hall park was a remarkable place in many ways for an astrologer to build his business. Discuss it in a group and list the exceptional qualities of the place. आपल्याला स्टोरीमध्ये जे टाउन हॉल पार्कच्या ठिकाणी आपला ॲस्ट्रॉलॉजर बसवत होता, त्या ठिकाणी त्याचा बिझनेस चालायचा, ते ठिकाण अगदी महत्त्वाचं होतं, त्याच्यासाठी रिमार्केबल प्लेस होतं. अशा काय एक्सेप्शनल क्वालिटीज होत्या त्या प्लेसमध्ये, अशा काही वेगळ्या ज्या काही वैशिष्ट्य होती, एक्सेप्शनल क्वालिटीज होत्या, त्या आपल्याला सांगायच्या आहेत. आता काय काय इथे दिले बघा. एक दिले सर्जिंग क्राऊड. त्या ठिकाणी गर्दी असायची आणि गर्दीमुळं काय व्हायचं, ती गर्दीतून जाताना लोक ह्याच्याकडे यायची. आणखी काय काय आहे बघा. तिथे त्या रोडला काय काय असायचं टाउन हॉल पार्कच्या त्या रस्त्याला. आपल्याला त्या पहिल्या पॅरेग्राफमध्ये, दुसऱ्या पॅरेग्राफ, पहिला मोठा पॅरेग्राफ आहे त्याच्यामध्ये ह्याचा आन्सर मिळणार आहे. अ व्हरायटी ऑफ ट्रेड्स अँड ऑक्युपेशन्स, इव्हन ॲन ऑक्शनर ऑफ चीप क्लोथ्स. नेक्स्ट इज व्हिसिफेरियसनेस ऑफ व्हेंडर्स and even the calling of fried groundnuts vendor.
Next, the place has only dim light of shop and there was no municipal lighting. Even the moist and smoky layer which come from the vendor shop of groundnut. All these were the exceptional qualities which helped him to build his business. The next question. The astrologer never opened his mouth till the other had spoken for at least 10 minutes. Discuss the reasons behind his act. ॲस्ट्रॉलॉजर जोपर्यंत त्याच्याकडे आलेला माणूस 10 मिनिटपेक्षा जास्त स्वतःबद्दल सांगत नाही तोपर्यंत आपला ॲस्ट्रॉलॉजर आपलं तोंड उघडायचं नाही. त्याच्यामागची कारणं काय होती? एक त्यांनी दिलेला आहे, ही इज गुड ॲट रीडिंग द पीपल. लोकांचा त्याला चेहरा वाचण्याची सवय होती किंवा त्यापर्यंत तू काय करायचा, लोकांचा अंदाज घ्यायचा, चेहऱ्यावरचे भाव समजून घ्यायचा, लोकांना काय सांगायचं आहे, काय अडचणी आहेत हे त्याच्या चेहऱ्यावरचे भावावरनं त्यांना समजायचं. एक. नेक्स्ट, सेकंड वन, द इन्फॉर्मेशन गिवन बाय पीपल प्रोव्हाइड हिम इनफ स्टफ फॉर डझन्स ऑफ ॲन्सर्स अँड ॲडवाइसेस. दुसरं असं होतं की ती इन्फॉर्मेशन जी लोक त्याला द्यायचे, माहिती द्यायचे, त्याच्यावरून त्याला भरपूर काही गोष्टी कळायच्या आणि त्याच्यावरून त्यांच्या डझनावरी प्रश्नांची उत्तरं आणि डझनावरी सल्ले त्याच्याकडे तयार असायचे. नेक्स्ट वन, ही गॉट चान्स टू ॲनालाइज द ट्रबल्स ऑफ कस्टमर्स. ते जेव्हा बोलायचे तेव्हा नकळतपणे त्यांच्या समस्या मांडल्या जायच्या आणि त्या समस्येचं विश्लेषण करण्याचा वेळ त्याला मिळायचं. ही गॉट चान्स टू ॲनालाइज द ट्रबल्स ऑफ हिज कस्टमर्स. नेक्स्ट वन इज, वी कॅन से ही वोन कॉन्फिडन्स ऑफ द कस्टमर्स. त्यांना बोलू दिल्यामुळं त्यांचं कॉन्फिडन्स जिंकून घ्यायचा, तो त्या आत्मविश्वास जिंकून घ्यायचा त्या लोकांचा. त्याचबरोबर आपण आणखी एक ॲड करू शकतो, ही यूज टू गेट इनफ टाईम टू प्रिपेअर हिमसेल्फ फॉर हिज ॲन्सर अँड फॉर गिविंग ॲडवाईस. त्याला वेळ पण मिळायचा ना, तेवढा वेळ मिळायचा त्याला काय सांगितलं पाहिजे ह्यांना, काय ह्यांचा प्रॉब्लेम असू शकतो हे समजून घेऊन त्याला ॲन्सर तयार करण्यासाठी वेळ पण मिळायचा. हा क्वेश्चन तुम्हाला समजला असणार. नेक्स्ट क्वेश्चनकडे जाऊयात. A2. द टॅक्टिस युज्ड बाय द ॲस्ट्रॉलॉजर टू अर्न हिज वेजेस आर. कुठल्या टॅक्टिस आपला ॲस्ट्रॉलॉजर यूज करायचा बघा त्याचं वेतन निघण्यासाठी, त्याला चांगले पैसे मिळण्यासाठी. टॅक्टिस, यू हॅव टू ड्रॉ द डायग्राम अँड कम्प्लीट द थिंग्स विच हॅव टू राईट. द टॅक्टिस ॲनालिसिस ऑफ ह्युमन ट्रबल्स. तो ॲनालाइज करायचा मानवी त्रासांचं. नेक्स्ट वन, प्रेझेन्स ऑफ माइंड. ही यूजेस एक्सपिरियन्स, परसेप्शन, आकलन करायचा. प्रेझेन्स ऑफ माइंड वापरायचा, प्रसंगावधान वापरायचा. प्रेझेन्स ऑफ माइंड. यूज हिज इक्विपमेंट्स such as cowries and his appearance is also one tact. He comment on nature and make and give them the confidence. इक्विपमेंट्स असायचे त्याच्याकडं. त्याचबरोबर त्या शनीची कृपा आहे, शनीची वक्रदृष्टी आहे असे शब्द वापरायचा तो. त्याच्यामुळं ह्या सगळ्या टॅक्टिस तो वापरायचा. यूज गुड स्टेटमेंट्स फॉर द पीपल. चांगली स्टेटमेंट्स लोकांसाठी वापरायचा, त्यामुळे त्यांना ते चांगलं वाटायचं. नेक्स्ट क्वेश्चन, ॲन ॲस्ट्रॉलॉजर्स अपीअरन्स हेल्प्स टू क्रिएट ॲन इम्प्रेशन ऑन हिज क्लायंट्स.
कंप्लीट द फॉलोइंग. ॲस्ट्रॉलॉजरचा जो काही वेशभूषा होती किंवा त्या ठिकाणी त्याचा जो पेहराव होता, त्याचबरोबर त्याच्या चेहऱ्याची ठेवण होती, दाढी मिशा असतील, हे सगळं जे ॲपिरन्स होता त्याच्यामुळं चांगलं इम्प्रेशन त्याच्या क्लायंट्सवरती निर्माण व्हायचं. कंप्लीट द फॉलोइंग. काय काय होतं तिच्याकडं बघा. वन दे हॅव गिवन अस द टर्बन ऑन हिज हेड. डोक्यावरती ते केशरी रंगाचा पागोटं होतं. आणखी काय होतं बघा. सॅक्रीड ॲश व्हर्मिलियॉन ऑन फोरहेड. सॅक्रीड ॲश लावलेली होती, मोठी अशा तो भस्म लावलेला असायचं. आणि व्हर्मिलियन त्याला आपण म्हणतो, राख लावलेली असायची. ऑन फोरहेड व्हर्मिलियन असायचा, टिळा असायचा एक त्या ठिकाणी. डार्क विस्कर्स, लांब दाढी मिशा होते त्याला. स्पार्कलिंग आईज, त्याचे डोळे चमकदार होते. डार्क मुस्चॅच, मिशा होत्या. आणखी काय होतं त्याच्याबरोबर. अदर इक्विपमेंट सच ॲज काउरीज अँड पॅल्मेरियाज. तळ हातावरच्या रेषांचे ते सगळे नकाशे, काउरीज वगैरे होत्या, ते कापड होतं, हे सगळं होतं त्याकडं. ते सगळं सांगायचं आपल्याला इथं. नाव रीड द फॉलोइंग सेंटेन्सेस अँड चूज द करेक्ट वन. द ॲस्ट्रॉलॉजर सेज दॅट इफ नायक डज नॉट लीव हिज विलेज अगेन ही वूड रिटर्न द मनी, फेस डेंजर, गो बॅक होम अँड स्टॉप लुकिंग फॉर द मॅन हू ट्राईड टू किल हिम ऑर नॉट फाइंड द किलर. काय येणार. ॲस्ट्रॉलॉजरनं सांगितलं गुरुनायकला की तू गाव सोडून जा, नाहीतर काय होईल. फेस डेंजर, धोका आहे तुला, असं सांगितलं. नेक्स्ट क्वेश्चन. अकॉर्डिंग टू द नॅरेटर द ॲस्ट्रॉलॉजर सक्सेस इन हिज प्रोफेशन इज प्रायमरली ड्यू टू luck or the bargains he drives, his appearance or his understanding of people. आपल्या ॲस्ट्रॉलॉजरचं त्या व्यवसायामधलं यशाचं कारण, प्राथमिक कारण काय होतं. डेफिनेटली इट वॉज नॉट लक और बार्गेन और ॲपिरन्स. येस, इट इज हिज अंडरस्टँडिंग ऑफ पीपल. त्याला लोकांचं जे जाणीव होती, समजून घेणं होतं, त्यामुळं त्याला सक्सेस मिळायचा. The story suggests that the astrologer's comments and observations please people by. स्टोरीनं आपल्याला असं सांगितलेलं आहे की ॲस्ट्रॉलॉजर जे काही कॉमेंट्स करायचा, निरीक्षण करायचा, त्याच्यामुळे लोक खुश व्हायचे. कशावरून समजते, कुठलं येणार बघा. प्रॉमिसिंग देम सक्सेस अँड गुड फॉर्च्यून, प्रूव्हिंग ॲज टाईम पासेस टू हॅव बीन ट्रू, फ्लॅटरिंग देम ऑन सपोर्टिंग देअर ओन व्ह्यूज, हेल्पिंग देम टू लर्न टू सॉल्व देअर ओन प्रॉब्लेम्स. कुठलं येणार. फ्लॅटरिंग देम ऑर सपोर्टिंग देअर ओन व्ह्यूज. त्यांच्याच व्ह्यूजला तो काय करायचा, दुजोरा द्यायचा, आणि त्यामुळं त्या ठिकाणी लोक खुश असायचे. नेक्स्ट क्वेश्चन, डी क्वेश्चन. Guru Nayak consults the astrologer because he wants to understand the past, find out who the astrologer is, make some money through a bet, get the answer to a specific question. गुरु नायक त्या भविष्यवेत्याशी कन्सल्ट करण्यासाठी, सल्ला घेण्यासाठी आलेला होता. कारण का. गेट द ॲन्सर टू अ स्पेसिफिक क्वेश्चन. त्याला तो कुठे मिळेल, त्याचा मारेकरी कुठे मिळेल, ह्या प्रश्नासाठी तो आलेला होता. नेक्स्ट क्वेश्चन. गुरु नायक इज लुकिंग फॉर द मॅन हू ट्राईड टू किल हिम, टू टेक रिवेंज, टू गेट ॲन ॲपॉलॉजी, टू डिमांड ॲन एक्सप्लेनेशन, टू प्रूव्ह दॅट द मॅन वॉज अनसक्सेसफुल. गुरु नायक त्या माणसाला मारण्यासाठी शोधत होता की ज्यानं त्याला मारलेलं होतं. कशासाठी. कुठलं येणार बघा ॲन्सर. टू टेक रिव्हेंज, बदला घेण्यासाठी. द ॲस्ट्रॉलॉजर्स रिमार्क मेक्स गुरु नायक फील ऑल द फॉलोइंग एक्सेप्ट. ॲस्ट्रॉलॉजरचा जो रिमार्क होता, ज्यामुळं गुरुनायकचं प्रतिक्रिया काय होती, गुरुनायकच्या मनामध्ये कुठले फिलिंग्स निर्माण झालेले होते. एक्सेप्ट. ॲन्सर कुठलं येणार बघा. जे फिलिंग त्याच्या मनामध्ये निर्माण झालं नाही ते आपलं ॲन्सर असणार आहे. रिलीव्ड, सस्पिशियस, इम्प्रेस्ड, डिसअपॉइंटेड.
कुठलं येणार बघा? तो रिलीव्ड झाला का? बरं वाटलं काय त्याला? बरं वाटलेलं आहे, म्हणजे ते तर करेक्ट आहे, म्हणजे ते आन्सर काय येणार नाही. त्यानंतर इम्प्रेस झाला का? त्या प्रभावित झाला का? बरोबर, तो प्रभावित पण झालेला होता. आणि डिसअपॉइंटेड, निराश पण झालेला होता, कारण तो माणूस त्याला भेटणार नाही आहे. म्हणजे कुठलं झालेलं नव्हतं? सस्पिशन, म्हणजे त्याला शंका आलेली नव्हती त्याची. हे आन्सर येणार. आन्सर आपल्याला कुठलं लिहायचं आहे? हे कुठलं नाही ते लिहायचं आहे, म्हणजे तो सस्पिशन झाला नव्हता, हे आन्सर येणार. नेक्स्ट, रिॲक्शन ऑफ द ॲस्ट्रॉलॉजर्स वाईफ टू हिज न्यूज सजेस्ट दॅट शी was unaware of his past, has been worried about his safety, has known him since he was young, is concerned about her future with him. काय येणार बघा आन्सर? तिचे जे ॲस्ट्रॉलॉजरच्या पत्नीचं जी प्रतिक्रिया होती त्याच्यावरून आपल्याला काय लक्षात येते? वॉज अनअवेअर ऑफ हिज पास्ट, कारण तिला पण आश्चर्य वाटलेलं होतं त्यांना जेव्हा सांगितलं त्यावेळेला मी त्याला मारलेलं होतं म्हणून. was unaware of his past. Next question. Read the following sentences and find out true and false sentences. Correct the false sentences. असे क्वेश्चन्स फॅक्च्युअल क्वेश्चनमध्ये, ग्लोबल अंडरस्टँडिंगच्या क्वेश्चनमध्ये आपल्याला येतात. ट्रू फॉल्स सांगायचं आहे. ट्रू फॉल्सचे ॲन्सर्स पेपरमध्ये लिहिताना आपल्याला पूर्ण वाक्य पहिल्यांदा लिहावं लागतं आहे आणि पूर्ण वाक्य लिहिल्यानंतर आपण त्याच्या पुढे वेदर इट इज ट्रू ऑर फॉल्स लिहायचं असतं. The astrologer gave a correct prediction to the client about his past, that he was stabbed, thrown into the well and left for dead. It is true sentence. Next, when the astrologer came to know that the man whom he killed is alive, he felt that he was relieved of his guilt. It is true. Third one, the astrologer tried to back out of the deal and talked about the client's past. It is false. He demanded more money to tell the client's past. Next, the astrologer rescued himself from Guru Nayak's revenge. It is true. त्यानं स्वतःला सोडवून घेतलं गुरु नायकचा बदला घेण्यापासून. The moral of the story is that we must be responsible about what we have done and should not run away from our mistakes. It is true. आपण आपल्या चुकांपासून पळून जाऊन चालणार नाही. Next question. The astrologer had changed his appearance and his persona when he arrived in the city. Give specific reasons. आपल्या ॲस्ट्रॉलॉजरनं गाव सोडून शहरामध्ये आल्यानंतर त्यानं आपला पेहराव आणि आपल्या स्वतःला पर्सनॅलिटी बदलून टाकलेली होती. का? काय होतं असं? ही हॅड quarreled with his friend Guru Nayak and he had stabbed him with knife and he had pushed him into the well. So he changed himself so that no one could again get him or arrest him or even take a revenge of him. Next question. The darkness load that was inside the astrologers has disappeared. Through this sentence, explain the significance of the टायटल अँड ॲस्ट्रॉलॉजर्स डे. त्याच्या डोक्यामध्ये जे अंधारमय ओझं होतं ते ओझं निघून गेलं असं म्हणलेलं आहे. ह्या वाक्यावरून आपल्याला ह्या ज्या लेसनचं अँड ॲस्ट्रॉलॉजर्स डे ह्याचं जे टायटल आहे ते आपल्याला एक्सप्लेन करायचं आहे. काय लिहिता येईल बघा आपल्याला इथे? ही वॉज लिव्हिंग अंडर द बर्डन ऑफ क्राईम व्हॉट एव्हर ही हॅज डन इन द पास्ट, बट नाऊ he understood that the man whom he tried to kill, he is not dead. He is alive, and because of this, he became tension free and he was relieved from the burden. So it was a special day for him
So the title is An Astrologer's Day. The next question. The astrologer feels relieved that Guru is not dead, as it relieves a great burden from him. Critically justify the statement and explain it. Though astrologer was living a life of astrologer, running away from the village, then also he was under the burden of Guru Nayak's murder, and he was now relieved from that great burden. Next question. The astrologer gets the sympathy of criticism of the reader in the end. Express your opinion with the support of the main story. Astrologer जरी तो न मारलेला असला त्याला, तरी देखील रीडरची सिंपथी त्याला मिळते आहे, सहानुभूती मिळते आहे. आपलं मत सांगायचं इथे. यस, वी कॅन से दॅट दो ही वॉज अ गिल्टी व्हॉट एवर ही हॅड डन, but then also he repent on his action. There was always a burden of murder in his head, and he even left his village and his relatives in the village and came here in the city, and he has even changed his persona. Due to this, we can say whatever guilt he has done, he repent on his action. Next question. If you have to eradicate the superstition and other ill practices from our society, what steps would you like to suggest? आपल्याला जर सुपरस्टिशन म्हणजेच अंधश्रद्धांचं निर्मूलन करायचं असेल तर तुम्ही, किंवा काही वाईट गोष्टी आहेत त्याचं उच्चाटन करायचं असेल तर तुम्ही काय कराल? तुम्ही कोणती पावलं उचलाल? द फर्स्ट अँड द फॉरमोस्ट थिंग इज giving education to the people. Education will remove the darkness of superstition from the life of these people. The next one is, we have to prove whatever astrologer or whatever these people are saying, it is not correct. We can make scientific experiments and show them to these people. Next question. In the story, astrologer has a great listening power. Listening helps in developing good relations with people. Express your opinion. Astrologer was a good listener, and listening, it is a good quality. It helps us to develop good relations with people. How we have to explain it in this question? We have to give our opinion. When we listen to people, we get the different qualities and traits of that person. We can judge a people by listening a lot. What kind of personality he or she is, what are her good qualities, and what are her or his drawbacks. We can even understand how to deal with these people, and this will give us lot of benefit for understanding the human being. If we listen, if we would be a good listener, then we can judge people correctly. इथे आपला हा ब्रेनस्टॉर्मिंगचा भाग संपतो आहे. त्यानंतरचे जे काही क्वेश्चन्स वगैरे आहेत ते तुम्ही ऑन युअर ओन करू शकता. हा भाग तुम्हाला समजला असेल अशी मी आशा करते, आणि आपण आता इथे थांबतो आहोत. ह्याची क्वेश्चन ॲन्सर्स व्यवस्थित आपल्या बुकमध्ये लिहून ठेवा, म्हणजेच तुम्हाला चांगली प्रॅक्टिस त्याची होईल. टिल देन, गुड बाय फ्रेंड्स. टेक व्हेरी गुड केअर ऑफ युअर सेल्फ अँड युअर फॅमिली.